नमस्कार, मी विशाखा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज आहे गुरुवार आणि आज गुरुवार म्हटलं की आमच्याकडे असतो गुरुवारचा आठवडे बाजार, जो की हटाळावर असतो। तर मी आज तिकडेच जाणार आहे। सो तो बाजार पूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे की बाजारामध्ये काय काय असतं, कशा प्रकारचं असतं। मी आता जायला निघाले हटाळावर आणि ऊन बघा, खूप म्हणजे खूप ऊन आहे आणि 12-12:30 वाजले, त्यामुळे तर खूपच जास्त ऊन आहे। गर्दी बघा काय, पूर्ण इथूनच बाजार भरलाय। खूप मोठा बाजार आहे। इकडे सगळी मच्छी, भाज्या वगैरे, जास्त करून भाज्याच असतात। बाकी कांदा वगैरे, कांदा, बटाटा, लसूण आणि काही साहित्य वगैरे आणि कपडे वगैरे पण असतात इकडे। इकडे कडधान्य हवे असतील तर ते पण मिळून जाते। कांदे बटाटे, म्हणजे हा सेक्शन पूर्ण कांदा बटाटा लसूण असतात। आणि ऊन तर खूपच आहे। खूप मोठा बाजार आहे आमच्याकडचा। पूर्ण नागाव गाव पूर्ण इकडे बाजारात येतो, कारण दर गुरुवारीच असतो फक्त, तर त्यामुळे सगळेजण इकडे येतात खरेदी करायला। आणि इथे कसं स्वस्त असतं सगळं। आणि हा इथून ना भाजीचा सेक्शन चालू होतं आहे, म्हणजे इकडे पूर्ण सगळ्या भाज्याच मिळतात ह्या साईडला। आणि पूर्ण गावठी वगैरे भाज्या आहेत। खूप गर्दी आहे, खूप। आणि इथे ना सगळी रोप आहेत, म्हणजे भाज्यांची। गर्दी बघा किती आहे। आणि इकडे फळ आहेत। आणि आता मी इथून चिक्की घेते, शेंगदाण्याची चिक्की आणि कुरमुऱ्याची चिक्की घेते, जे मला खूप आवडतात। हे बघा, इथे पण कडधान्य आहेत सगळ्या प्रकारचे। आणि इथे बघा संक्रांत जवळ आली ना, त्यामुळे सुगडी म्हणजे मडकं पण आहे विकायला छोटे। आणि इथे दाणे बघते ती काहीतरी दाणे घेते। हे मेन रोडवरच आहे, त्यामुळे गर्दी आणि ट्रॅफिक पण होत आहे। तर आता एवढं ट्रॅफिक नाही आहे, नाहीतर बाकीच्या वेळी खूप ट्रॅफिक असतं। आणि कसं मेन रोडवरच आहे ना, त्यामुळे जास्त ऊन पण बघा किती ऊन येते। आणि हा बाजार आमचा फक्त दर गुरुवारी असतो, त्यामुळे कोणाला जर यायचं असेल तर फक्त गुरुवारी येऊ शकता तुम्ही, बाकी वेळेस नसतो बाजार। त्यामुळे जर यायचं असेल तर गुरुवारी या।
आणि हे बघा इथे ना सगळं 10,000 रुपयाच्या वस्तू होत्या, म्हणजे ड्रायफ्रूट्स होते आणि खाण्याच्या वस्तू वगैरे, तर सगळं 10,000 रुपयाचे पॅकेट्स होते. तर त्यानंतर बघा इथे सुकी मच्छी आहे, म्हणजे सुक्या बाकट्या, सुके सोडे, सुकट वगैरे असतात तर ते इकडे सगळं आहे. आणि बरेच जणी बसतात इकडे घेऊन, सगळ्या मावशा. हे बघा इकडे पूर्ण सुकी मच्छी मिळून जाईल तुम्हाला आणि स्वस्त रेट असतो, तर एवढं काय महाग नसतं. नरम आहे का? 60 रुपये पाव 100 ला. हो सगळं प्युअर बेसनचं एकदम नरम खुशखुशीत आहे. स्वतः बनवतो इथून मी आता टोस्ट घेते आणि हे बघा हे बिस्किट्स आहेत, हे मला खूप आवडतात त्यामुळे मी हे पण घेते. आणि खूप छान छान आहे इकडे सगळं बेकरी प्रोडक्ट्स. अजय ट्रेडर्स मध्ये काका काय बोलते? हो मस्त. आणि आता सर्व घेऊन झालंय माझं. एकदा 2 पिशव्या भरून घेतलंय मी सामान. तर आता घरी जायला निघाले, ऊन पण खूप आहे त्यामुळे आता घरी गेल्यावर दाखवते मी काय काय घेतलंय. फायनली आता मी आले घरी आणि बघा 2 पिशव्या भरून मी सामान घेतलंय सगळं. मेथी, ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले. त्यानंतर हे मी घेतलं हे भाकरवडी, नंतर दाणे, चिक्क्या घेतल्या, शेंगदाणा आणि कुरमुरेच, टोमॅटो घेतले ते पण दाणे आहेत आणि हे लॉग आणलंय. त्यानंतर इकडे पण हे मी टोस्ट घेतलेत. त्यानंतर हे बिस्किट्स ते मला खूप आवडतात लहानपणापासूनच. त्यानंतर चोकोस, तर मला चॉकलेट्स फ्लेवरचं सगळं खूप आवडतं त्यामुळे मग कधी लहर आली तर मग हे चोकोच खाते मी. परवा पण घेऊन आलेले पण आता परत मध्ये गेलेले म्हणून परत घेऊन आले. तर रवा, बटर, कारण पावभाजीचा जर बेत झाला तर त्यामुळे ओवा, आणि हे आलं लसूण पेस्ट, शेजवान चटणी आणि कॅडबरी. क्रिस्पेलो मला खूप आवडते क्रिस्पेलो. सो हे एवढं सगळं मी आणलंय ते. सो हे एवढं सगळं मी आणलंय. आणि हा मी मग अशी तुम्हाला बोलायच होते की ते पावभाजीचा बेत होईल त्यामुळे मग आम्ही आज घरी पावभाजी केली आहे आणि आम्ही आता खातो. आणि त्यामुळे व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.